नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलेलो आहोत तो शेतकऱ्यांच्या मनातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न तो म्हणजे 2019 मध्ये आम्हाला कर्जमाफी मिळालेली आहे. तर आता बऱ्याच ठिकाणाहून काही ठिकाणाहून असे सांगण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना 2019 चे पैसे मिळालेले असेल त्या शेतकऱ्यांना जी येणारी कर्जमाफी आहे ती मिळणार नाही. म्हणजे त्या शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहन अनुदानच मिळणार आहे. मग आता शेतकऱ्यांना आणि काही ठिकाणी असे सांगण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना 2019 ची कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांना ही सुद्धा कर्जमाफी मिळणार. तर या दोन्ही गोष्टीतील फॅक्ट आणि रियालिटी काय आहे ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2019 ची कर्जमाफी मिळालेली होती त्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन लाभ मिळणार की कर्जमाफी मिळणार, हा आपला आजचा विषय आहे. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्य सरकारच्या सन 2019 जर बघितलं आपण महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची चर्चा झाली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 2019 मध्ये जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जी होती त्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा जो लाभ घेतलेला होता अशा शेतकऱ्यांना आता 2026च्या कर्जमाफीमध्ये जे समिती स्थापन करण्यात आली होती उपसमिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, तर त्या समितीचा निर्णय आता समोर आलेला आहे. आणि त्या समितीमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेली होती ते शेतकरी नियमित कर्जमाफीमध्ये धरून त्यांना आता प्रोत्साहनपर अनुदानचा लाभ देण्यात यावा. या समिती जर आपण बघितलं तर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकर जाहीर करतील अशी माहिती जर बघितलं तर आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे यांनी दिलेले आहे. उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. सत्तारूढ पक्षाच्या वतीने जर आपण बघितलं तर मंगळवारी विधानसभेत शेतकरी कर्जमाफी बाबतचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला होता. त्यामध्ये जर बघितलं तर वन टाइम सेटलमेंटचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. वन टाइम सेटलमेंटचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत ही देण्यात आलेली होती. व्यापारी बँकांनाही या प्रक्रियेत आवश्यक सवलती देण्यात येणार आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे. मात्र मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने संपूर्ण कर्जमाफीचीच मागणी डायरेक्ट केलेली आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना 2407 कोटीचा विमा हप्ता भरलेला होता. त्यामुळे ते 17,17,000 शेतकऱ्यांना केवळ 1,582 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना थकीत 2 लाख सरकार भरणार. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत थकीत असणार ते सरकार भरणार. तर राज्यात यापूर्वी 2017 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती ती झालेली होती आपल्याला माहिती 1.5 लाखापर्यंत. 2019 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती ती झाली होती 2 लाखापर्यंत. नव्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये थकीत कर्जाच्या 2 लाख रुपये सरकार भरेल तर उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांनाच भरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खाते नियमित होऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळेल. ऑनलाईन खत नोंदणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा निवड झालेली आहे. म्हणजे खरीप हंगामात 84% खत साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने अनुदानित आणि रासायनिक खत विक्रीसाठी अग्रिस्टेक आधारित मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बुकिंग करण्याची सुविधा दिलेली आहे. त्यासाठी कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची निवड झालेली आहे. या 2 जिल्ह्यांना 1,36,000 शेतकऱ्यांनी बुकिंग केली असून 3,270 मेट्रिक टन रासायनिक खते खरेदी केल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिलेली आहे. जर आपण बघितलं जर माहिती तर आता 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नसल्याचे समोर येत आहे. जी उपसमिती झाली तिने सुद्धा तसाच प्रस्ताव हा सरकारकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपरच अनुदान मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची आणि खरी बातमी. जर बातमी आवडली असेल चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सरकार जो हा निर्णय घेत आहे त्या संबंधी तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.